नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 11वा अध्याय वाचत आहोत. 11व्या अध्यायाच्या आपल्या 600 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 600च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. सोलिव दुःखाचे अतिदुःख, त्या नराची वाचा देख, केवळ निरायते त्याचे मुख, नामी विन्मुख जेवानी, हो का वेदशास्त्र संपन्न वाणी, करोनी इंदको नाम कीर्तनी, तो पापी महापाप्याहुनी त्याचे नियवनी, अतिदुःखी नाम कीर्तने धन्यवानी, एची अर्थी सारंग पाणी, प्रवर्तला निरूपणी, विशद करुणी सांगावया, जगाते पवित्र करीती, महादोषाते हरिती, माझी नामकर्मे गुणकीर्ती, जड उद्धरती हरिनामे, मनसी तू बोलिलासी निजवर्म, मी विद्या विद्यतीत ब्रह्म, त्या तुझकेचे गुण नामकर्म, कीर्तन धर्म के विघडे, उद्धवा हे मनीन धरी, मी स्वलीला स्वमाये करी, नाना अवतारा ते धरी, न करुनी करी स्थित्यंतु, त्रिगुण गुणी गुणावतार, ब्रह्मा आणि हरिहर, तीही रूपी मीच साचार, चराचर करी हरी, स्रष्टा रूपे मी त्रिजिता, विष्णु रूपे मी प्रतिपाळिता, रुद्र रूपे मी संहारता, जान तत्वता मी एको, बाल्य तारुण्य वार्धक्यासी, एक पुरुष तीही अवस्थासी, तेवी उत्पत्ती स्थिती प्रळयासी, गुणकर्मासी मी करता चिक अकर्ता, अकर्तेपणे करता, हे माझे मीची जाणे तत्वता, अनिकासी सर्वथा कळेना, हिची माझी नामकर्मे गाता, माझी पदवी लाभे वक्ता, माझे लीलावतार कीर्तिता, कीर्तिमंता निज लाभो, अवतारा माझी उत्तमोत्तम, श्री रामकृष्णादी जन्मकर्म, नाना चरित्रे संभ्रम, अविश्रम जे गाती, सेतू बांधिला अवळलीळा, सागरी तारिल्या शिळा, गोवर्धनो उचलीला हिळा, दावनळा प्राशिले, ताटिका वधिली एके बाणी, पुतना शोषिली तानेपणी, अहल्या तारिली चरणी, यमलार्जुन दोन्ही उद्धरिले, रावणू आदळला धनुष्य वाहता, ते भंगोनी पर्णिली सीता, मंथुनी वैद्यदी समस्ता, भीमकदूहिता आनिली, मारिला सुबाहू खर दुष्णू, अधबक केशिया मारी श्रीकृष्णो, सुग्रीव स्थापिला राज्य देऊ तू, सुग्रीव स्थापिला राज्य देऊनु, एरे उग्रसेनू स्थापिला, मिळवूनी वानराचा पाळा, वधू केला राक्षस कुळा, मिळवून बाळा गोपाळाला, मल्हा सकळा मर्दिले, रावण कुंभकर्णा केला मारू, मारिला कंस चानूरू, रामे टाकिला वाळी वानरू, टकिला महावीरू काळ यवनू, रामे विभीषण स्थापिला, कृष्णे धर्म स्थापिला, एक पितृवचने वना गेला, एक घेऊन आला गतपुत्र, ही अवतार चरित्रे वर्णिता, सोरटा वाल्मिकी झाला तत्वता, व्यास जार पुत्र सर्वथा, केला सरता तिही लोकी, या दोही अवताराची पदवी वर्णिता, दोन्ही झाले महाकवी, व्यास वाल्मिकी वंदिजे देवी, कीर्ती गौरविले, त्या महाकवीची कवित्व कथा, शेष नेत्रद्वारे श्रवण करिता,
दोन सहस्त्रनयनी ऐकता धनी सर्वथा बाणेना। हेची कथा स्वर्गाच्या ठाई श्रवण करावया पायी। इंद्र लागे बृहस्पतीचे पायी कीर्ती लोकत्रयी वर्णिती। असो कथेचे महिमान माझे नाम मात्रे जाण। तारिला जामीळ ब्राह्मण गजेंद्र उद्धरण हरिनामे। पक्षाचे मिशे करुणी रामो या दो अक्षर स्मरणी। महादोषाची श्रेणी तत्काळ कुंटिनी तारिली। माझी या नामा समान नव्हे वेदशास्त्र शब्दज्ञान। वेदशास्त्राचा बोध कठीण तैसे जान नाम नव्हे। पठन मात्रे वेदशास्त्र वक्ता नव्हे मज माझी येण्याची सरता। स्वभावे माझे नाम घेता अतिपर्यंता मज होय। वेदशास्त्री अधिकारी ब्राह्मण नामासी अधिकारी चारी वर्ण। जग उद्धरावया कारण नाम जान पै माझे। जेथ नित्य नामाचा उच्चार तेथ मी असे साचार। एथ करणे न लगे विचार नाम सदर तारावया। ते माझे जन्म नाम कीर्ती गुण जे वाचेसी नाही पठन। ते वाचा पिशाची का जाण वृथाला आपण वटवटी। माझे कीर्तिवीन जे वदन ते केवळ मध्याचे भाजन। त्या उन्मात विटाळा भेन नाम जान तेथ नये। जेथ उच्चारू नाही नामाचा ते जाणावी वाचा। गर्भ न धरी हरिकथेचा निष्फळ तिचा उद्योगू। उद्धवासी म्हणे श्रीरंगू आईके बापा उपाओ सांगू। माझा नाम मार्ग सुगमू सांगू न पडे पांगू अनिकांचा। हरिनामे विनवानी कदा न राखावी सज्जनी। हाची अभिप्रायो चक्रपाणी प्रीती करोनी सांगितला। करोनी या शब्द ज्ञान अति योग्यता पंडितपण। तिने माझी प्राप्ती नव्हे जाण वैराग्य विन सर्वथा। अथवा वैराग्य ही झाले परी ते विवेकहीन उपजले। जैसे धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आले नेत्रे विन गेले स्वराज्य। तैसे वैराग्य विवेके विन केवळ आंधळे अनाधिकारी जाण। नाही सन्मार्ग देखणे पण वृथा परिभ्रमण तयाचे। जो विवेके पूर्ण भरीत त्यावरी वैराग्य ओसंडत। माझी जिज्ञासा अद्भुत तेची निश्चित सांग तू। नित्यमुक्त अव्ययो स्वरूप जाणावया पहाओ। ज्याला लागला दृढ भाव अनाठो नाठवे। ऐशी मज जाणावयाची अवस्था त्या नाव बोली जे जिज्ञासता। माझे प्राप्ती लागे सर्वथा पांडित्य मान्यता तो नेघे। देहादी अध्यासू आपुल्या ठाई श्रवणे मनने मिथ्य केला पायी। दृढ विश्वास गुरुच्या पायी पूर्ण ब्रह्माच्या ठाई निर्धारू। तेथ पुढारी चालावया वाट भगवत भजनी अति उद्भट। का सांडुनी कर्म कचाट ध्याननिष्ठ तो होय। तेथ ध्येय ध्याता ध्यान न दिसे त्रिपुटीचे भान। कोंदले चैतन्य घन वस्तु सनातन तो पावे। तेथ कैचा करता क्रिया कर्म फिटला नानात्वाचा भ्रम। सबाह्य कोंदले परब्रह्म झाला उपरम गुरु कृपा। सर्वगत सर्वकाळ सर्वदेशी सर्वी सकळ वस्तू असे जे केवळ तेथ निश्वळ निजबोधू। ऐशी वस्तूची धारणा ज्याचे नीन करवे जाना
तरी सुगम उपायाना एक विचक्षणा सांगेन. स्वभावता मन चंचळ विषय वासना अति चपळ. निर्गुण ब्रह्मी केवळ नाही बळ प्रवेशावया. तरी साख्य योग संन्यासू हान करावया आयासू. माझी या भक्तीचा विलासू अति उल्हासू करावा. मागे बद्धमुक्तांचे निरूपण सांगितले मुक्ताचे लक्षण. वृथा शाब्दिकांचे शब्दज्ञान तेही व्याख्यान दाविले. आता आपुली निजभक्ती सांगावया उद्धवा प्रती. अति आदरे श्रीपती भक्तीची स्थिती सांगतू. उद्धवा चढत्या आवडी मत्कर्म जे भक्तीसी विकावा मनोधर्म. माझे स्मरावे गुण कीर्ती नाम नाना संभ्रम विनोदे. माझेनी भजने कृतकृत्या दृढ विश्वास धरोनी चित्ता. भजनी प्रवर्तावे सर्वथा अविश्रमता अहर्निशी. माझ्या भजनाच्या आवडी नुरेची अराणू केसी वाडी. वाया जाओ नेदी अर्धगडी भजन परवडी या नाव. माझ्या भजनी प्रेम अधिक न सांडावे नित्य नैमित्तिक. वैदिक लौकिक देहिक भक्तासी बाधक नव्हे कर्म. आचरता सकळ कर्म न कल्पावा फळ संभ्रम. हेची भक्तीचे गुह्यवर्म उत्तमोत्तम अधिकारू. उबगुण मनोनियंतरी माझ्या प्रीती सर्व कर्मा ते करी. जो फळाशे ते करी कही न धरी भक्तीचा अधिकारी तो जाना. पिंपुरे खावयाचे चाडे न लाविती पिंपळाची झाडे. तेवी कर्मे करीता वाडे कोडे फळाश पुढे उठेना. माझे भजन करीता न पडे ज्ञानाची पंगिस्तता. माझे भजने नित्यमुक्तता जान भक्ता मद्भावे. ज्ञाने विन भक्ती न घडे मनती ते शब्द ज्ञान धडपुडे. भक्ती स्तव जान रोकडे ज्ञान जोडे अपरोक्ष. या लागी माझे भजन करीता ज्ञानाचा पांगन पडे भक्ता. देह गेहा माझी वर्तता बंधन भक्ता लागेना. ज्याच्या मुक्ती माझे नाम ज्यासी माझा भजन संभ्रम. ज्याच्या मनी मी आत्मराम त्याचे दासी काम मुक्ती करी. मुक्ती माझी विशेष काही वृत्ती निर्विषय से पायी. भक्तासी सर्व कर्माच्या ठाई स्फुरण नाही विषयाचे. भक्ताचे विषयी नाही चित्त त्याचा विषय तो मी भगवंत. ते सदा मज माझी लोलुप्त नित्यमुक्त या लागी. भक्त विषयो सेविती ते ग्रासो ग्रासी मज अर्पिती. तेनेची त्यासी वंदी मुक्ती सर्व भूती मद्भाव. या लागी कर्मबंधन मद्भक्तासी न लगे जाण. करीता माझे स्मरण कीर्तन जगाचे बंधन छेदिती. माझा भक्ताचे वसते घर ते जाण माझे जी निज मंदिर. मुक्ती तेथे आठो प्रहर ओळगे द्वार तयांचे. माझे भजन करिता कोण्या अर्थाची नाही दुर्लभता. चहू पुरुषार्थाचे माथा भक्ती सर्वथा मज पडियंती. ज्ञान नित्य नित्य विवेक भक्ती माझी माझे प्रेम अधिक. तैसे प्रेमळाचे मज लागी सुख चढते देख हरणीशी. जेवी कुलते बाळक जननीसी आवडे अधिक. तैसे प्रेमळाचे कौतुक चढते सुख मज लागी. या लागी आपुली सवळसाठी मी प्रेमळ घे उठा उठी.
वरी निज सुख दे सदेठी, न घेते शेवटी सेवकू होय। प्रेमाची या परमप्रीती, जेने मज अर्पिली चित्तवृत्ती, तेव्हाची त्याचे सेवेची स्तुती, जाण निश्चिती म्या घेतली। प्रेमळाचे शिक्ष खाता, मज लाज नाही घोडी धुता, शेखी उच्छिष्ट काढिता, लाज सर्वथा मज नाही। मज सप्रेमाची आस्था, त्याचे मोचे मी वाहे माथा, ऐशी प्रेमळाची सांगता कथा, प्रेम कृष्णनाथा चालिले। कंठ झाला सद्गतीत, अंग झाले रोमांचित, धावोनी उद्वासी खेव देत, प्रेम अद्भुत हरीचे। सजल जाहले लोचन, वरुष ताती स्वानंद जीवन, भक्ती साम्राज्य पट्टभीषिचन, उद्वासी जान हरी करी। सहजे प्रेमळाची करिता गोठी, सम्मुख उद्धव देखिला दृष्टी, धावोनी घातली मिठी, आवडी मोठी भक्तांची, आवडी पडिले अलिंगण, विसरला कार्य कारण, विसरला स्वधाम गमन, मी तू पण नाठवे। नाठवे देव भक्तपण, नाठवे कथा निरूपण, नाठवे उद्धवा उद्धवपण, कृष्ण कृष्णपण नाठवे। प्रेमळाचे गोठीसाठी, परात्पर परत ही दोघा एके पडली मिठी, आवडी मोठी प्रेमाची, आजी भक्तीचे निज सुख, उद्धवासी फावले देख, भक्तीचे प्रेमलोलिक, उद्धवे सम्यक विस्तारिले। श्रीकृष्ण निजधामासी, जाता उद्धव जरी हे न पुसता, तरी ज्ञान वैराग्य भक्ती कथा, का सांगता श्रीकृष्ण। विशेष भक्ती प्रेम अचुंबित, उद्धवे काढिले निश्चित, उद्धव प्रश्ने श्री भागवत, झाले सनाथ तिही लोकी, या लागी तनु मन प्राबणे, उद्धवू जीवे ओवाळणे, याहून अधिक वानने, ते बोलणे न साहे, जे बोला बुद्धीने सहज, ते भक्ती प्रेम निज गुज, उद्धवा द्यावया गरुडध्वज, केले व्याज खेवांचे, भक्तीचे शोधित प्रेम, उद्धवासी अतिउत्तम, देता झाला पुरुषोत्तम, मेघश्याम तुष्टला। प्रेमळाची गोठी सांगता, विसरलो मी श्लोकार्था, कृष्णासी आवडली प्रेमकथा, ते आवारिता नावरे। प्रेमाची तव जातीशी, आठवूने येऊनेदी आठवणेशी, हा भाव जाणवे सज्जनासी, ते भक्ती प्रेमासी जाणते। हो काय से ही असता, माझा अपराधू जी सर्वथा, चुकोनी फाकलो श्लोकार्था, क्षमा श्रोता करावी, तव श्रोते मनती राहे, जेथे निरूपणी सुख आहे, त्यावरी बोलणे हे न साहे, ऐसे रहस्य आहे अतिकोड, आधीच भागवत उत्तम, तेथे हे वाखानिले भक्ती प्रेम, तेने उल्हासले परब्रह्म, आमुचे मनोधर्म निवाले। श्लोक संगतीची भंगी, गुरुके ठेली कथी तिची मागी, हे प्रार्थना न लागे आम्हा लागी, आम्ही हरिरंगी रंगलो। ऐकता भक्ती प्रेमाचा जिव्हाळा, श्रवण सुखाचा पुरू आला, झाडान सूची उगला, निरूपण वहिला चालवी, सांगता प्रेमळाची गोठी,
कृष्ण उद्धवा एक गाठी, प्रेमे पडली होती विठी, ते कृष्ण जगजेठी. सोडवी मने हे अनुचित सर्वथा, आताची उद्धवू एकेता, तरी कथेचा निज भोगता, ऐसा श्रोता कैसा मग. माझी या भक्ती ज्ञान विस्तारा, उद्धवूची निजांचा सोयरा, या लागे ब्रह्मशापा बहिरा, काढी तू खरा निजबोधे. जितू की गुह्य ज्ञान गोडी, भक्ती प्रेमाची आवडी, ते उद्धवाची कडे रोकडी, दिसते गाडी कृष्णाची. भक्ती प्रेमाचा कृष्णाची भोगता, कृष्ण कृपा कळली से भक्ता, हे अनिर्वचनीय कथा, नये बोलता बोलासी. कृष्ण उद्धवासी म्हणे आता, सावधू होई गा सर्वथा, पुढारी पर्येसी कथा, जे भक्तिपंथा उपयोगी. सर्व कर्मे मर्दपण, पहळ त्यागे न करवी जाण, तरी अति सोपे निरूपण, प्रेमलक्षण सांगेन. करिता माझी कथा श्रवण, काळासी रिगमू नाही जाण, इतरांचा पाडू कोण, कर्मबंधन तेथे कैचे.